उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवा हे न बोले पुराणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. एका विशाल जंगलात गजेंद्र नावाचा एक बलाढ्य हत्ती आपल्या कळपाचा राजा म्हणून राहत होता. एकदा उन्हात तहान लागल्यामुळे तो आपल्या परिवारासह एका मोठ्या सरोवरात पाणी पिण्यासाठी उतरला. गजेंद्र पाण्यात खेळत असताना एका महाभयंकर मगरीने त्याचा पाय पकडला. हत्तीने सुटका करून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण मगर पाण्यात जास्त ताकदवान होती. हत्ती आणि मगरीचे हे युद्ध वर्षानुवर्ष चालले असे म्हटले जाते. हळूहळू गजेंद्राची शक्ती क्षीण होऊ लागली. त्याचे नातेवाईक आणि इतर हत्ती त्याला सोडून गेले, कारण ते त्याला वाचवू शकत नव्हते. जेव्हा गजेंद्राला जाणीव झाली की आता त्याचे स्वतःचे बळ, त्याचे कुटुंब आणि त्याचे सामर्थ्य त्याला वाचवू शकणार नाही, तेव्हा त्याने पूर्ण शरणागतीने ईश्वराचा धावा केला. गजेंद्राने आपल्या सोंडेत एक कमळाचे फूल धरले आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भक्तांचा अभिमान बाळगणारा ईश्वर कधीही दुर्लक्ष करत नाही आणि तसेच घडले. भगवान विष्णू वैकुंठातून अनवाणी धावत आले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचा वध केला आणि गजेंद्राचे प्राण वाचवले. तात्पर्य: गजेंद्राला स्वतःच्या शक्तीचा गर्व होता, तोपर्यंत तो झुंजत राहिला. पण जेव्हा त्याने मनात दृढ निश्चय करून ईश्वराचा धावा केला, तेव्हा भगवंताने त्याला संकटातून मुक्त केले.